दिल्लीमध्ये विद्यार्थिनीवरती ऍसिड हल्ला, अरमानकडून दिल्लीमध्ये ऍसिड हल्ला झाल्याची माहिती. जायकवाडीमध्ये 100% पाणी साठा आता जमा. परतीच्या पावसामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडीचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले. जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम, रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया. जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम, रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया. रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई गोवा वंदे भारत आठवड्यातून 6 दिवस तर मुंबई आणि गोवा दरम्यानच्या सेवेमध्ये सुद्धा करण्यात आली वाढ. नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद पुन्हा पेटला, भूमिपुत्र घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला क्रिकेट खेळण्याबाबत संभ्रम, दक्षिण आफ्रिकेतल्या मालिकेनंतर निर्णय होईल, कर्णधार शुभमन गिलचं वक्तव्य. अखेर मोहोळ दमले, विरोधापुढे नमले, जैन बोर्डिंगचा जागेचा करार झाला रद्द. बच्चू कडू समर्थक नागपूरकडे निघाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक, नागपुरात 28 तारखेला निघणार मोर्चा. नाशिकमधून रात्री दिल्लीला जाता येणार, ओझर विमानतळावरून रात्री टेक ऑफ शक्य. देशभरात मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी, आज दुपारी निवडणूक आयोगाची होणार पत्रकार परिषद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर, 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या, 20,000 शिक्षक घेतायत फुकटचा पगार, सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालमध्ये. ठाकरे गटाचा मुंबईमध्ये निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे करणार मतदार यादीबाबतचं सादरीकरण. मनसेच्या आजच्या 2 महत्वाच्या बैठका, केंद्रीय समितीची शिवतीर्थावर बैठक, तर संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. धंगेकरांकडे माहीत असेल तर उत्तर मिळण्याची अपेक्षा, नीलम गोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट, चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी, विरोधक राजकारण करत असल्याचा केला आरोप. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका, फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्सपोज, तर राहुल गांधी जे ट्विट करतात ते त्यांनाही माहीत नसतं, फडणवीसांचा टोला. फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी फोनवरून साधला संवाद, तपास एसआयटीकडे द्या, सुळेंची मागणी. चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार, देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीमध्ये दोष देणं छंद झालाय का, असा सवाल, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंनी केली होती मागणी. निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 4 वेळा अत्याचार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली, माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं, मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, अमरावतीमध्ये आज प्रहारचा ट्रॅक्टर मोर्चा, नागपूरहून अनेक शेतकरी मोर्चासाठी रवाना.
21 वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिपमध्ये लव्ह जिहादचा नवा प्रकार. विश्व हिंदू परिषदेचा आरोप तर मुलीला परत आणण्यासाठी पालकांची वणवण.